नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर या विषयातील आज आपण कोणताही जर जॉईंट म्हणजे संधी जर तुम्हाला SAQ किंवा LAQला तर प्रश्न विचारला तर तो कशा पद्धतीने लिहायचा किंवा त्याचा आन्सर कसं अटेम्प्ट करायचा, त्याचा काय फॉर्मॅट असला पाहिजे, त्या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे UT एक्झाम बूस्टर सिरीज. तर त्याचा मागील व्हिडिओमध्ये आपण कोणताही बोन कसा लिहायचा SAQ LAQ ते आपण बघितलं होतं. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि आज ह्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ नंबर 2 आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कोणताही जॉईंट जर आला आणि जर तुम्ही चुकून म्हणजे विसरले किंवा ब्लँक झाले किंवा एखादा न वाचलेला जॉईंट आला, ऑड पडला, तर मग ते कशा पद्धतीने चालू करायचा, आन्सर कसा लिहायचा, काय पॉईंट्स त्यामध्ये हेडिंग्स आले पाहिजे, तर त्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच पद्धतीने जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आर्थ्रोलॉजीमधनं ते 4 ते 5 क्वेश्चन्स असे आहेत जे वारंवार पडतात, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचे शॉर्ट एक टेबल देणार आहे मी तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि तसंच पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट संपूर्ण पाहावं, ऐकासुद्धा. तसंच UT एक्झाम बूस्टरमध्ये सिरीजमधले जे व्हिडिओज मी अपलोड करणार आहे ते तुम्हाला नक्कीच सर्व व्हिडिओज हे युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने बनवलेले आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये त्याचा फायदा होणार आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण आधी हे बघूयात की संधी शारीर किंवा आर्थ्रोलॉजीला तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये किती मार्कांचं वेटेज आहे. तर सुरुवातीला संधी शारीर या टॉपिकला तुम्हाला 4 मार्कांचं वेटेज युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये दिलेलं आहे. तर 4 मार्क म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला बऱ्यापैकी MCQमध्ये प्रश्न विचारले जातील. आणि नेक्स्ट आहे आर्थ्रोलॉजी, त्याला तुम्हाला 10 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. म्हणजे एकूण तुम्हाला जॉईंट्स एक टोटल 14 मार्कांचं युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये त्याचं येणार आहे. तर 14 मार्क म्हणजे बऱ्यापैकी पार्ट तुम्ही कवर केला पाहिजे त्यासाठी. आणि शक्यतो ह्याच्यावर एक SAQ एक LAQ तर फिक्स पडतोच, आला तर ह्याच्यावर SAQ सुद्धा येऊ शकतो. तर आता तुमच्यासमोर तुम्हाला दिसत असेल की एक फॉर्मॅट दिलेला आहे, तो फॉर्मॅट तुम्ही फॉलो करा. तसाच फॉर्मॅट मी बोनसाठी सुद्धा दिला आहे. बोनचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा बघा. तर कोणताही जॉईंट लिहित असताना किंवा संधी लिहित असताना तुम्हाला काय फॉलो केलं पाहिजे. तर सुरुवातीला समजा तुम्हाला आता मी एक्झाम्पल देतो की शोल्डर जॉईंट विचारला आहे डिटेलमध्ये, तर मग आधी सुरुवातीला तुम्हाला काय लिहिणं अपेक्षित आहे, तर संधीचा जो आयुर्वेदिक पार्ट आहे थोडाफार अर्धा एक पेज, तर तो तुम्हाला लिहिणं तिथे अपेक्षित आहे. तर संधीच्या आयुर्वेदिक पार्टमध्ये काय काय पॉईंट्स आले पाहिजे सगळंच एकदम आपल्याला डिटेल नाही लिहायचं आहे, पण जे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत ते तुम्ही तिथे लिहिले पाहिजेत. तर ते पुढील प्रमाणे आहेत. तर त्यामध्ये सुरुवातीला उत्पत्ती सम प्लस 10. 10 या धातूच्या पूर्वी सम हा उपसर्ग जोडल्यामुळे संधी शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. 10 या धातूचा अर्थ धारण करणे, पोषण करणे असा होतो, पण सम हा उपसर्ग लागल्याने सुयोग्य प्रकार एकत्र येणे असा होतो. आयुर्वेदानुसार जे संधी सांगितलेले आहेत ते फक्त अस्थिंचे सांगितले आहेत, कारण पेशी, स्नायू, शिरा यांचे असंख्य संधी असून त्यांची गणना करता येत नाही. त्यामुळे जे आपण आता संधी बघणार आहे ते अस्थिंच्या संधी आहेत. तर जे मेन आहेत ते आपण जॉईंट्स बघणार आहे. त्यानंतर उत्पत्ती लिहून झाल्यानंतर तुम्हाला व्याख्या लिहायची. त्याचा एक श्लोक आहे, अस्थि संयोग स्थानम, म्हणजे ज्या ठिकाणी 2 अस्थींचा संयोग होतो त्याला आपण संधी असं म्हणतो. त्यानंतर येन अस्थिपर्वाणी वा संजयते संधिबंधे स अवयव विशेष संधी इति उच्यते. त्यानंतर दोष संबंध, जसा अस्थिमध्ये वातदोष होता तसं संधींमध्ये कफदोष असतो, प्रामुख्याने श्लेषक कफ असतो. त्यानंतर स्त्रोतस, मज्जा व स्त्रोतसाचे मूलस्थान आहे. संधींचे प्रामुख्याने 2 प्रकारे वर्गीकरण केलेले आहे. पहिलं म्हणजे हालचालींनुसार, त्यामध्ये 2 चेष्टायुक्त आणि स्थिर संधी. चेष्टायुक्तमध्ये बहुचेष्टायुक्त आणि अल्पचेष्टायुक्त संधी, हे झालं एका प्रकारे. आणि दुसऱ्या प्रकारे आकारानुसार किंवा रचनेनुसार वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये 8 प्रकार सांगितलेत: कोर संधी, उदुकल संधी, सामुगत, प्रतर, तुन्नसेवनी, वायुस्तुंड, मंडल आणि शंखावर्त. त्यानंतर संधींची संख्या, त्यामध्ये सुश्रुतांनी 210 संधी सांगितलेल्या आहेत. त्याचं डिव्हिजन त्यांनी शाखांमध्ये 68, मध्य शरीरमध्ये 59 आणि शिर व ग्रीवांमध्ये 83 संधी सांगितलेल्या आहेत. आणि हे एकत्र मिळून 210 सुश्रुतांनी सांगितलेत. आणि चरकांनुसार 200 संधी सांगितल्या आहेत. तर हे संख्या तुम्ही लक्षात ठेवा, MCQच्या दृष्टीने तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तर हा झाला आपला कॉमन फॉर्मॅटमधला पहिला पार्ट की संधीचा आयुर्वेदिक पार्ट लिहायचा. आता त्याच्यानंतर काय लिहायचं, तर क्वेश्चनमध्ये जो तुम्हाला जॉईंट दिलेला आहे, म्हणजे आता आपण संधीचा आयुर्वेदिक पार्ट लिहिला आहे, त्याच्यापुढे आपण क्वेश्चनमध्ये जो जॉईंट दिलेला आहे, समजा शोल्डर जॉईंट आहे, तर त्याचा आयुर्वेदिक पार्ट लिहायचा. थोडक्यात जास्त डिटेल नाही लिहायचं आहे, 2 ते 3 वाक्यांमध्ये लिहायचं आहे. तर त्याचं जो जॉईंट दिलेला आहे त्याचं नाव लिहायचं मराठीमध्ये, माहिती असेल तर किंवा असेल तर. त्यानंतर संख्या, शरीरामध्ये ते किती जॉईंट आहेत ते संख्या लिहायची आणि त्याचा प्रकार कोणता आहे. आयुर्वेदानुसार 8 जे आपण प्रकार बघितले रचनेनुसार, तर त्यापैकी तो कोणता प्रकार आहे ते एकदा मेन्शन करायचं. एवढं लिहून झाल्याच्यानंतर जो मेन जॉईंट तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे त्याचं थोडक्यात इंट्रोडक्शन लिहायचं की त्याला काय वेगळं नाव आहे का किंवा त्याच्यात काय स्पेसिफिक फीचर आहेत का, ते इंट्रोडक्शनमध्ये लिहायचे 2 ते 3 वाक्य. त्यानंतर त्याचा टाईप, मॉडर्ननुसार त्याचा कोणता टाईप आहे, सायनोवियल जॉईंट आहे का, त्यानंतर हिंज व्हरायटी आहे, बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे, ते तिथं मेन्शन करायचं. त्याच्यानंतर आर्टिक्युलर सरफेस, आता प्रत्येक जॉईंटला आर्टिक्युलर सरफेसेस असतात, म्हणजे कोणता बोनचा अप्पर पार्ट, कोणत्या बोनचा लोअर पार्ट, ते तिथं आलं पाहिजे, ते आर्टिक्युलर सरफेसमध्ये आलं पाहिजे. आणि त्याची थोडक्यात एखादी रफ डायग्राम जर तुम्हाला जमत असेल तर तिथे ती काढायची आहे.
त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे जॉईंट्समधला, तो म्हणजे लिगामेंट्स. आता प्रत्येक जॉईंटला लिगामेंट असतातच, तर त्यांची नंबर किती लिगामेंट्स असतात आणि त्यांची नावं प्लस त्याचं थोडंफार डिस्क्रिप्शन प्रत्येक लिगामेंटचं, एवढं तुम्हाला जमलं पाहिजे. त्यानंतर रिलेशन ऑफ जॉईंट्सचं काय रिलेशन आहे, त्याचा कोणता साईड कशाशी रिलेटेड आहे ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा ब्लड सप्लाय, नर्व सप्लायमध्ये जास्त नसतं, 2 ते 3 नावं असतात, 2 ते 3 आर्टरीची नावं, 2 ते 3 नर्व्सची नावं. नर्व्समध्ये पॅरासिम्पॅथॅटिक, सिम्पॅथॅटिक, तर तेवढं माहिती पाहिजे. त्यानंतर त्या जॉईंट्सचा स्पेसिफिक जो क्वेश्चनमध्ये दिलेला आहे त्याच्या कोणत्या मुवमेंट्स असतात, पॉसिबल मुवमेंट्स कोणत्या आहेत आणि त्या मुवमेंट्समध्ये कोणते मसल इन्व्हॉल्व असतात, एवढी गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. आणि शेवटी त्या जॉईंटची क्लिनिकल ॲनाटॉमी. त्या जॉईंटच्या क्लिनिकल ॲनाटॉमीमध्ये जास्त नाही, पण तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 ॲस्पेक्ट त्याची माहिती पाहिजेत की क्लिनिकली ते त्याच्यामध्ये काय अप्लाइड ॲनाटॉमी आहे तेवढं तुम्हाला माहिती पाहिजे. तर हा एक कॉमन फॉर्मॅट आहे सुरुवातीपासून संधीच्या आयुर्वेदिक पार्टपासून क्लिनिकल ॲनाटॉमीपर्यंत, की तुम्हाला जर डिटेलमध्ये एखादा जॉईंट वर्णन करा किंवा असा आला प्रश्न की एक्सप्लेन शोल्डर जॉईंट इन डिटेल, तर तुम्हाला हे सर्व पॉईंट्स तिथे कव्हर करायचे आहेत 10 मार्काच्या LAQ. तर हे पॉईंट्स मी तुम्हाला यासाठी देत आहे की तुम्ही कमीत कमी ह्याचे हेडिंग्स लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही जे ऐकताय, जे मी तुम्हाला सांगतोय की ह्या पॉईंटमध्ये काय काय आलं पाहिजे, तर ते तुम्ही प्रत्येक जॉईंटचे स्टडी करायला पाहिजे. तर तसं जे जॉईंट्स तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये आहेत ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे की हे जॉईंट आहेत, हे इम्पॉर्टंट आहेत, ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर आता काही संधी रोग माहिती पाहिजेत तुम्हाला, डिसीजेस ऑफ द जॉईंट्स थोडक्यात माहिती पाहिजे की संधी रोग कशामुळे होतात. एकतर वात प्रकोप झाल्यामुळे होतात, तसंच कफदोष आणि पित्तसुद्धा त्यामध्ये अवलंबून असतो. त्यानंतर सामान्य हेतू काय आहेत, तर अतिव्यायाम, अभिघात, अतिव्यवाय, त्यानंतर वृक्षशीत आहार आणि वृद्धावस्था. तर हे मेन रिझन्स आहेत संधी रोगाचे. त्यानंतर आता संधी रोग कोणते आहेत कॉमन, जे आयुर्वेदामध्ये खूप फेमस आहेत किंवा जे मेजरली आपल्याला केसेस दिसून येतात संधी रोगाच्या, तर त्यामध्ये संधिवात, त्यामध्ये वातप्रधान व्याधी आहे, डिजनरेटिव्ह जॉईंट डिसीज आहे, त्यामध्ये जे लक्षण एकदा तुम्ही बघून घ्या. त्यानंतर आमवात आणि वातरक्त, तर हे काही मेजर डिसीजेस आहेत संधी रोगाचे. त्यानंतर जॉईंट. आता जॉईंट्स बघायला गेलं तर सुरुवातीला तुम्हाला बेसिक जॉईंटबद्दल माहिती पाहिजे की जॉईंट इज अ जंक्शन बिटवीन 2 or more बोन्स, म्हणजे 2 किंवा अधिक बोन्सला जे जॉईंट करतं, एकत्रित स्थान असतं, त्याला आपण जॉईंट असं म्हणतो. स्टडी ऑफ जॉईंट्सला आपण आर्थरोलॉजी म्हणतो, त्यालाच आपण ऑल्सो कॉल्ड ॲज आर्टिक्युलेशन. जॉईंट्सचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं आहे, तर मुवमेंट्सनुसार सिनआर्थरोसिस, ॲम्फिआर्थरोसिस आणि डायआर्थरोसिस. सिनआर्थरोसिस म्हणजे इमूवेबल जॉईंट्स, ॲम्फिआर्थरोसिस म्हणजे मूवेबल स्लाइटली आणि डायआर्थरोसिस म्हणजे फ्रीली मूवेबल जॉईंट्स. बऱ्यापैकी जॉईंट्स हे डायआर्थरोसिस असतात. त्यानंतर जॉईंट्स नंबर ऑफ बोन्सनुसार सिम्पल जॉईंट, कंपाऊंड जॉईंट आणि कॉम्प्लेक्स जॉईंट. सिम्पल जॉईंटमध्ये जिथे 2 बोन्स आर्टिक्युलेट होऊन जॉईंट फॉर्म होतो त्याला सिम्पल जॉईंट म्हणतात. मोर दॅन 2 बोन असतील तर कंपाऊंड, आणि कॉम्प्लेक्स म्हणजे ज्याची कॅव्हिटी डिवायडेड असते त्याला कॉम्प्लेक्स जॉईंट असं म्हणतात. त्यानंतर तिसरं क्लासिफिकेशन आहे इंटरव्हेनिंग टिश्यूजनुसार. त्यानुसार त्याचे 3 प्रकार पडतात, फायबरस, कार्टिलेजिनस आणि सायनोवियल जॉईंट्स. त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल ॲनाटॉमी ऑफ जॉईंट. आता हे तुम्हाला पॉईंट वाटत असेल की हे एक्झाममध्ये तर नाही लिहायचेत. हां, खरं आहे की एक्झाममध्ये नाही लिहायचेत, परंतु हे माहिती असणं गरजेचं आहे, कारण ह्याच पॉईंट्सवरून तुम्ही एक्झाममध्ये जे आन्सर लिहिणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक आयडिया येईल की कोणता पॉईंट कशाशी रिलेटेड आहे. तर कॉन्स्टिट्युशनल ॲनाटॉमी ऑफ जॉईंटमध्ये आर्टिक्युलर सर्फेस म्हणजे काय, एंड्स ऑफ बोन्स कवर्ड बाय हायलिन कार्टिलेज, तर हे आपण मागे बघितलं होतं, त्याचं तेही डिटेल एक्सप्लेनेशन आहे. आर्टिक्युलर कार्टिलेजमध्ये प्रोव्हाइड्स स्मूथ ग्लायडिंग, प्रोटेक्ट्स द विअर अँड टिअर. आर्टिक्युलर कॅप्सूल म्हणजे एक फायब्रस कवरिंग असते. त्यानंतर जॉईंट कॅव्हिटी, इट इज द पोटेन्शियल स्पेस बिटवीन द आर्टिक्युलर सर्फेसेस कंटेन्स सायनोवियल फ्लुइड. सायनोवियल फ्लुइड म्हणजे काय, इट इज अ क्लिअर विस्कस फ्लुइड, ल्युब्रिकेशन प्रोव्हाइड करतं आणि शॉक ॲब्झॉर्प्शनचं काम करतं. ते जॉईंटमध्ये असतं सायनोवियल फ्लुइड. लिगामेंट्स स्ट्रॉंग फायब्रस बँड्स असतात आणि ॲसेसरी स्ट्रक्चर्समध्ये काय काय असतं अजून, मेनिस्काय, बर्से आणि टेंडॉन शीथ. तर हे होतं ॲनाटॉमी ऑफ जॉईंट. त्यानंतर तुम्हाला ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय, तर प्रत्येक जॉईंटचा वेगळा असतो, त्यामुळे फक्त मी हेडिंग्स दिलेले आहेत की ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय. आणि क्लिनिकल इम्पॉर्टन्समध्ये आर्थरायटिस, डिसलोकेशन होऊ शकतं, स्प्रेन आणि डिजनरेटिव्ह जॉईंट डिसीजेस असू शकतात वयानुसार. त्यानंतर जर तुम्ही बोनचा व्हिडिओ बघितला असेल तर मी तुम्हाला प्रत्येक बोनचं एक आयुर्वेदिक नाव, त्याच्यानंतर त्याचा आयुर्वेदानुसार प्रकार आणि त्याचा मॉडर्ननुसार प्रकार असं दिलं होतं. त्याच पद्धतीने आपण जॉईंट्सचं सुद्धा बघणार आहे. त्यामध्ये शोल्डर जॉईंट, म्हणजे समजा तुम्हाला एखादा जॉईंट पडला तर हे जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते पण तुम्ही लिहिणं गरजेचं असतं. जे आपण थेरॉटिकली पार्ट करतो, एक्सटर्नल फीचर झालं, रिलेशन झालं, मसल मुवमेंट्स, ते सगळं तर आहेच, परंतु हे जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते सुद्धा तुमचा LAQ लिहित असताना मॅटर करतात, ते सुद्धा तुमचं बघितलं जातं. तर शोल्डर जॉईंट हा चलसंधी आहे, उदुकल संधी. त्याच्यानंतर सायनोवियल जॉईंट, बॉल अँड सॉकेट जॉईंट. एल्बो जॉईंट चलसंधी, कोर संधी आहे त्याचा प्रकार. त्याच्यानंतर मॉडर्ननुसार सायनोवियल जॉईंट हिंज व्हरायटी. हिप जॉईंट चलसंधी, उदुकल संधी, आणि मॉडर्ननुसार सायनोवियल जॉईंट, बॉल अँड सॉकेट जॉईंट. नी जॉईंटमध्ये चलसंधी, कोर संधी आहे, आणि मॉडर्ननुसार सायनोवियल जॉईंट मॉडिफाईड हिंज जॉईंट व्हरायटी आहे. पुढे व्रिस्ट जॉईंटमध्ये चलसंधी हा प्रतर संधी प्रकार आहे. त्यानंतर इलिप्सॉइड किंवा कॉन्डिलाइड जॉईंट आहे. अँकल जॉईंट कोर संधी आहे आणि हिंज जॉईंट आहे.
त्यानंतर टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट कोर संधी आहे आणि मॉडिफाईड हिंज जॉईंट आहे. तर हे तुमच्या सिलेबसचे जॉईंट्स आहेत. त्याचं मी तुम्हाला त्याच्या आयुर्वेदानुसार प्रकार आणि मॉडर्ननुसार त्याचे टाईप सांगितलेले आहेत. तर आता व्हिडिओचा शेवटचा आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे जे इम्पॉर्टंट 4 जॉईंट्स आहेत, शोल्डर जॉईंट, एल्बो जॉईंट, हिप जॉईंट आणि नी जॉईंट. तर हे तुम्हाला बऱ्यापैकी प्रिव्हियस इयरला पण दिसले असतील आणि हेच जास्त इम्पॉर्टंट आहेत. बाकी जे फ्रिस्ट जॉईंट, अँकल जॉईंट आणि टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट आहेत ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, नाही असं नाही, परंतु ते प्रिव्हियस इयरला तसं कमी प्रमाणात पडलेले आहेत. तरी पण ते तुम्ही एकदा रिवाईज करून ठेवा, त्यांचा पण फॉर्मॅट एकदा बघून ठेवा, त्यांच्यामध्ये काय कोणते लिगामेंट्स आहेत किंवा काय वेगळं आहे का ते बघून ठेवा. पण हे जे 4 जॉईंट्स आहेत, शोल्डर, एल्बोज, हिप आणि नी, ते जास्त महत्त्वाचे आहेत. तर हा चार्ट तुम्हाला दिसत असेल तर त्या चार्टमध्ये बऱ्यापैकी गोष्टी कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर इथे बघू शकता, त्यामध्ये आयुर्वेदानुसार त्याचं नावसुद्धा आलेलं आहे, त्याचं कोणता जॉईंट आहे, अप्पर लिमचा आहे, लोअर लिमचा आहे ते आलेलं आहे. त्याच्यानंतर होमोलॉगस विथ, त्यानंतर रचनेनुसार त्यांचा कोणता प्रकार आहे, गतीनुसार कोणता प्रकार आहे, मॉडर्ननुसार टाईप आणि व्हरायटी काय आहेत. तर हे 4ही जॉईंट्सचं हे गोष्टी इथे तुम्हाला दिसत असतील. तर हा एक क्विक रिव्हिजन चार्ट आहे किंवा म्हणजे सोप्या पद्धतीत तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता ते इथं तुम्ही बघू शकता. तर हा चार्ट नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. तर हा व्यवस्थित एकदा बघून घ्या. वाटलंच हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्समध्ये हा चार्ट एकदा स्वतः काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल लिहित असताना एक्झाम की आपण काय कुठे लिहिलं होतं. त्याच्यानंतर हा चार्ट पुढे असा पूर्ण होतो की त्यामध्ये लिगामेंट्स, बर्से आणि मुवमेंट्ससुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत. तर कोणत्या जॉईंट्सच्या किती मुवमेंट्स आहेत, किती लिगामेंट्स आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत हे फिक्स माहिती असणं गरजेचं असतं, कारण इथे आपण काही फेकू शकत नाही. ज्या लिगामेंट्स आहेत जेवढे आहेत तेवढंच लिहिणं तिथं गरजेचं असतं. नाहीतर शोल्डर जॉईंट आला आणि तुम्ही लिहिलं 11 लिगामेंट्स तर ते तिथं जमत नाही, ते डायरेक्ट तुम्हाला चुकीचं देतात. तर फक्त लिगामेंटची संख्या आणि त्याची नावं व्यवस्थित पाठ करा. नंतर तुम्ही थेरॉटिकली त्याच्यामध्ये बघू शकता की काय डिटेल लिहायचे, प्रत्येकामध्ये 2-3 लाईन काय लिहायचे आहेत ते पुढचा भाग झाला. त्यानंतर बर्से किती आहेत आणि मुवमेंट्स बऱ्यापैकी सगळ्यामध्ये फ्लेक्झन, एक्सटेन्शन कॉमन आहे. बाकीच्या ज्या वेगळ्या आहेत ते तुम्ही इथे बघून घ्या. तर हा होता आपला UT एक्झाम बूस्टर सिरीजमधील दुसरा व्हिडिओ की कसा कोणता जर जॉईंट तुम्हाला SAQला आला किंवा LAQला आला तर तो कसा अटेम्प्ट करायचा. तर हा फॉर्मॅट कधी लागू होतो, जर तुम्हाला एखादा जॉईंट डिटेलमध्ये विचारला असेल तर तेव्हा हा फॉर्मॅट लागू होतो. नाहीतर दुसऱ्या कधी लागू होतो, जर तुम्हाला एखादा जॉईंट विचारला आणि तो तुम्हाला येत नाही आहे किंवा लिहिता येत नाही आहे तर कमीत कमी तुम्ही हा फॉर्मॅटनुसार थोडाफार जेवढा होऊ शकेल तेवढा तो अटेम्प्ट करा, जेणेकरून तुम्हाला 0 मार्क्स न मिळता अटेम्प्ट केल्याचे काही ना काही 3 ते 4 मार्क्स तिथे मिळून जातील. तर मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपली जी सिरीज आहे UT एक्झाम बूस्टर सिरीज ही तुम्हाला आवडत असेल आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होत असेल. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया लवकरच पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.